संचारेश्वर महाराज की जय। आज गुरुपौर्णिमा। आपल्याला श्री मोहनराव शामराव कुलकर्णी पाचलेगावकर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वक्ते लाभलेले आहेत। श्री संत पाचलेगावकर महाराजांच्या कुळात श्री मोहनराव कुलकर्णी यांचा जन्म झाला। हे त्यांचे सद्भाग्यच। महाराजांशी त्यांचे रक्ताचे व प्रेमाचे नाते असल्याने बालपणापासूनच त्यांना श्री गुरूंचे सानिध्य लाभून त्यांचे चरित्र व महात्म्य जवळून पाहण्याचे आपल्याला भाग्य लाभले। त्यामुळे त्यांचा पिंडही महाराजांच्या संस्कारांनी घडला। श्री महाराजांच्या कृपेनेच महाराजांवरील ग्रंथसंपदा जसे काही परमपूज्य महाराजांची पोथी, संचारेश्वर गीता, बावनी, पंचपदी आणि बरेच काही श्री महाराजांनीच त्यांच्याकडून करून घेतले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आपल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना कैलासवासी समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोळकर यांनी त्यांना धर्मभास्कर किरण ही पदवी प्रदान केली आहे। आता जास्त वेळ न घालवता मी श्री मोहनराव कुलकर्णी यांना त्यांचे प्रबोधन व्यक्त करायला बोलावत आहे। नरसिंह चरणी नमनाला करितो सद्भावे मी, स्वधर्म रक्षक प्रताप सूर्याला मुक्तेश्वराशी धरिले हृदयी जाने आवाज मोठा करायला। कृष्णा की जय। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। सगळ्यांनी म्हणू लागा। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। आज गुरुपौर्णिमा आहे। तिलाच व्यास पौर्णिमा म्हणायची पद्धत आहे, कारण व्यास हे पहिले गुरु आहेत। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, सगळं ज्ञान जे असेल ते व्यासांचं उच्छिष्ट आहे, इतकी त्यांची प्रज्ञा आहे। 18 पुराणं काय, भगवद्गीतेचे लेखनकू काय, महाभारत लिहिलेलं काय, इतकं सगळं प्रचंड लिखाण आहे की त्यामुळे त्यांना सद्गुरू ही पदवी मिळाली। नंतर जे कोणते येऊन बोलतात अध्यात्मावर, त्यांना ज्या पीठावर ते बोलतात त्यांना काय म्हणतात? व्यासपीठ म्हणतात। मी एकटाने बोलणार आहे, आपण सगळ्यांनी बोलायचं, त्याला काय म्हणतात? व्यासपीठ म्हणतात। महाराज नाही का सगळ्यांकडनं बोलून घ्यायचे, म्हणजे एखादा झोपला तरी जागा व्हायचा। आता कोणी झोपणार नाही, लगेच जेवायचं आहे आपल्याला आणि भाषण संपल्याशिवाय जेवण भेटणार नाही, तेव्हा बसाच त्याला तर व्यासपीठ असं म्हणतात। नुसता त्या पीठालाच व्यासपीठ म्हणत नाही, ज्याला आपण ज्ञानेश्वरी ठेवतो, असं एक खडवंची असते ना, ज्ञानेश्वरी ठेवतो की अजून काय ठेवतो, त्यालासुद्धा व्यासपीठ म्हणण्याची पद्धत आहे। इतकं व्यासांचं आत्तापर्यंत जे काय आपण पाहतो आहे ते, म्हणून ती गुरुपौर्णिमा आहे। का हो, किती तिथे आहे? तो पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, किती तिथे आहेत? कितीतरी आहे। मग ही लक्ष्मीला काय मिळाली तिथी? सगळ्या देवांना बोलावलं ब्रह्मदेवानी, सगळ्यांना मी तिथी वाटणार आहे म्हणे। सगळे झाले की आपल्याला नक्कीच पौर्णिमा भेटणार, प्रत्येकाला वाटलं आपल्याला नक्कीच पौर्णिमा भेटणार। पण काय झालं, आणि सगळे जमा झाल्यावर ब्रह्मदेवाने सांगितलं, लक्ष्मीबाई तुम्ही पुढे या। लक्ष्मीला पुढे बोलावलं, लेडीज फर्स्ट, बरोबर आहे की नाही? तिला पहिले बोलावलं, सांग तुझं काय म्हणणं आहे। तर त्यांनी असं म्हणायच्या आतच लक्ष्मी म्हणाली, मला पौर्णिमा द्या, मी आहे तिथे उजेड आहे, मी आहे तिथे आनंद आहे। ते म्हणे नाही, ते नाही होणार, तुला मी अमावस्या देतो आहे। लक्ष्मीला काय दिली? अमावस्या दिली। दिवाळीच्या अमावस्येला काय असतं? लक्ष्मीपूजन असतं, सगळीकडे झगमगाट असतो। जिथे लक्ष्मी आहे तिथे दुसऱ्या प्रकाशाची काही गरज नाही। अहो, असं करता करता गणपतीला काय मिळालं? सगळ्यांना वाटलं आता नक्की गणपतीला तर मिळतेच। गणपतीला काय मिळालं?
चतुर्थी मिळाली, त्यातल्या त्यात संकष्टी महत्त्वाची, त्यातल्या त्यात मोदक आपणच खायचे, त्याला देतो की नाही काय माहिती आपण, म्हणजे ती संकष्टी त्यांना मिळाली, चतुर्थी त्यांना मिळाली. तर अशी एकेका देवाला मिळत गेली हो. पण आता खरं सगळे एक कुठले एकेकाला मिळाली, पण शेवटी एका कोपऱ्यात गुरुतत्व बसलेलं होतं. कोण बसलं होतं? गुरुतत्व बसलेलं होतं. त्यांना ब्रह्मदेवाने बोलावलं, सांगितलं की महाराज आम्ही आपल्याला पौर्णिमा देत आहोत. सगळ्यांनी खरोखर टाळ्या वाजवल्या. तुम्ही नाही वाजवल्या, त्या देवांनी वाजवल्या. सगळ्यांनी खरोखर काय माहिती आहे का, असा त्याचा प्रतिसाद देत जा ना. हिंदी कवितेमध्ये कसं असतं, माझी कविता आवडली तर टाळ्या वाजव. अरे कशाला मागतो, भेटणार त्या टाळ्या, बरोबर आहे की नाही. तर का बरं मिळाली? कारण पौर्णिमा हे पूर्ण तत्व आहे, पूर्ण तिथी आहे. लक्षात घ्या, पौर्णिमा हे पूर्ण तिथी आहे. तसं गुरुतत्व हे पौर्णिमासारखं आहे, त्याच्यापुढे काहीही नाही. आणि त्याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम. तिथे ब्रह्मानंद आहे आणि परमसुख आहे. लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, पुष्कळ म्हणतो आपण, म्हणा बरं, ब्रह्मानंदे निमग्न होऊनी प्रदक्षिणा करूया, थोर भाग्य हे दत्ता या ब्रह्मानंदे निमग्न हो. आपल्या प्रदक्षिणेत नेहमी आहे, आश्रमाच्या प्रदक्षिणेत नेहमी आहे ब्रह्मानंदे. वाडीच्या परिस्थितीत काय आहे की हा सद्गुरू म्हणजे काय आहे, हे ब्रह्मानंद आहेत. हे कोण आहेत? हे परमसुखदायी आहेत. परमसुख म्हणजे काय? परमसुखदम म्हणजे काय? आज सुख आणि उद्या दुःख असं नाही आहे, परमसुख आहे. आपल्याला काय होतं आहे, सुखाची आठवण आपण लवकर विसरतो आणि दुःख मात्र सारखं आठवत बसतो. याचं कारण काय आहे? जे सुखाचं पाखरू आहे ना, लक्षात घ्या, जे सुखाचं पाखरू आहे त्याचे पंख अतिशय पक्के आहेत आणि त्यामुळे त्या ताकद पुष्कळ आहे. ते आलं की भरकन उडून जातं आहे. आणि जे दुःखाचं पाखरू आहे त्याचे पंख वाया गेलेले आहेत, थकलेले आहेत, त्याचे पायसुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळे दुःख पुष्कळ दिवस मुक्काम करतं. सुखाची आठवण राहत नाही, दुःखाची मात्र कायम राहते. परंतु या संतांचं कसं आहे, ब्रह्मानंदम आहे, ते नेहमी आनंदीच आहेत. पाचलेगावकर महाराज आपल्याला रागवताना जरी दिसले तर ते सगळं वरवरचं आहे. 5 मिनिटात जवळ घेऊन आपल्याला असं डोकावून हात फिरवायचे. ते नेमके ब्रह्मानंद आहेत, परमसुखदम आहेत. आता मुद्दाम मी तुम्हाला सांगतो आहे, सगळ्यांनी शांतपणे फोटोकडे पहा. आपल्याकडे एक पश्चंती असते. आता आपण पश्चंती ऐकली. पश्चंती हे ज्ञानप्रधान आहे आणि वैखरी ही क्रियाप्रधान आहे. जीभही क्रिया करते, ओठही क्रिया करतात, डोळेही क्रिया करतात, आपले हातही क्रिया करू शकतात. पश्चंतीत करू शकत नाही. पश्चंती ही ज्ञानप्रधान आहे, बरोबर आहे. आणि वैखरी कशी आहे, ही क्रियाप्रधान आहे. सगळ्यांनी शांतपणे पहा. आम्ही महाराजांना एकदा विचारलं, मग वैखरी सुरू असताना काय करायचं? वैखरी सुरू असताना आपण काय करायचं? पश्चंतीत तुम्ही सांगितलं. वैखरीत काय करायचं आता? तर महाराज म्हणाले, पायापासून, दत्तमूर्ती जी आहे खामगावला, पायापासून ते हळूहळू असे करत त्यांच्या मुखापर्यंत जा आणि पुन्हा असे खाली उतरा. बघा, सगळ्यांनी तुम्ही बघा, हळूहळू पायापासून जा, शांतपणे जा, डोळे मिचवू नका, डोळे फडफडू नका आणि हळूच असे महाराजांच्या मुखकमलापाशी जा. महाराजांच्या मुखालापाशी जा. काय हास्य दिसतंय, काय हास्य दिसतंय. कोणती संपत्ती आहे महाराजांच्याजवळ, कोणती श्रीमंती आहे, कोणते मोठे मोठे बंगले आहेत, कोणता स्वतःचा फायदा आहे, तरी ते कसे आहेत? अत्यंत शांत. त्यांचा चेहरा पाहून तर आम्ही जेव्हा घरी आणला हा फोटो, तेव्हा तर आम्ही जसे काय 2-4 दिवस घरातच नव्हतो, असे राहिलो की बाबा काय दिसतंय. दिसलं सगळ्यांना? तुम्हाला जी आम्हाला अनुभूती आली ती तुम्हालासुद्धा येऊ की बघा, हळूहळू बघा. त्यांच्या गळ्यात माळ आहे का हो? या फोटोच्या गळ्यात माळ आहे का? तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात महाराज आले असतील, नेहमी त्यांच्या घरात माळ असायची का गळ्यामध्ये? पूजेच्या वेळेस असायची, अग्निपूजेच्या वेळेस असायची, नेहमी असायची का? सहज कोणीतरी तुकोबाला म्हणालं, आम्हाला सांगा तुकोबा, तुम्ही आम्हाला सोपा सांगा, आम्हाला काही कठीण संसार सांगू नका, आम्ही गळ्यात माळ घालायची की नाही? तर तुकोबा काय म्हणतात की शांतपणे बसा. आणि ते तुकोबा असं म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेशी, बोला की पाठ असेल ना, अंतरी निर्मळ वाचेशी रसाळ तया गळा माळ असो नसो. अंतरात निर्मळ आहे आणि वाचेने अतिशय रसाळ आहे.
अतिशय रसाळ आहे, त्याच्या गळ्यात माळ असो की नसो. मी सांगत नाही, तुकोबा सांगतात. समजा कोणाच्या गळ्यात माळ असली तर माझ्यावर रागवू नका आणि काढून टाकू नका. तर इथे माळ असो की नसो, माळेचा हे नाही आहे, काढून टाका असं नाही आहे. माळ असो की नसो, अंगावर काय कपड्या तो महाराजांच्या, काय कपड्यात अंगावर महाराजांच्या. अहो, पंडित नेहरूंच्या भेटीला गेले असताना अण्णा नाना आम्हाला सांगायचे की आम्ही सांगितलं महाराजांना जर आपण चांगले कपडे नेसू ना. हे आपल्याला वाटते हो, त्यांना काय आहे, त्यांना काय आहे, त्यांना काही नाही आहे. भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. भगवाचा श्वान आहे तर त्याला काय अनुभव आहे का, नाही आहे. तर महाराज हे आपल्यासमोर एक एक उदाहरण देत आहेत की जे सुख आहे, जे आहे तो ब्रह्मानंद आहे, ते परमसुखदम आहे, अत्यंत परम आहे, ते परमसुखदम आहे. अशा याच्यात जो ब्रह्मानंद म्हणजे काय, किती सुख यो तो आहे तसाच आहे, शांत आहे, माजत नाही. बरोबर आहे की नाही, माजत नाही. सगळीकडे जाऊन पेढे वाटत नाही की आज माझी लॉटरी लागली, आज माझी लॉटरी लागली, एवढे लाख रुपये मिळाले, लॉटरी नाही. आणि जर काय दुःख झालं तरी त्याला दुःख ते वाटत नाही. लक्षात घ्या, सद्गुरू आपलं दुःख नष्ट करत नाही, दुःख सहन करायची ताकद देतात. दुःख सहन म्हणून सुखात आणि दुःखात, सुखात आणि दुःखात हा अत्यंत चांगला राहतो. मला सांगा, महाराजांनी कोणत्या वयात घर सोडलं. महाराजांनी घर कोणत्या वयात सोडलं. वयाच्या 8व्या वर्षी सोडलं. वयाच्या 8व्या वर्षी सोडलं. का सोडलं. वयाच्या 8व्या वर्षी सोडलं कारण लग्नाची गोष्ट सुरू झाली. कशामध्ये, त्यांच्या चुलत भावाची मुंज झाली. चुलत भावाची, बरोबर आहे ना का, त्यांचे त्या मुंज झाल्यानंतर महाराजांचं वय वर्ष 8 आणि सगळेजण म्हणायला लागले हा एवढा मोठा घोडा झाला, आता 30व्या वर्षी पण म्हणत नाही असं. कारण ती नाहीच म्हणते, ती काय लवकर होकार देतच नाही काय झालं तरी. तर 30व्या वर्षी म्हणत नाही, 8 वर्षाचा घोडा झाला, लग्न नाही अजून, असं ठेवणार आहे का त्याला. तर मामीची कन्या म्हणून तिथे लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी म्हटलं आता, मामीची कन्या जी उपवर, जी मामीची कन्या आहे. रामदास स्वामीला कोणतं आली होती वधू, मामीचीच कन्या होती. यांना कोणती आली, मामीची कन्या जी उपवर, नरसिंहाला साजे सुंदर, म्हणती मामा आणिक मामी, साधा वेळ अशीही नामी. नरसिंहाचा विवाह आहे का, ह्याच मंडपी करून टाका. चर्चा ऐकून महाराज रागावले, माझ्या गुरुला काय तुम्ही वचन दिलं होतं आणि लग्न करताय. लगेच महाराज रागारागात निघून गेले आणि त्यांनी ध्यान लावून बसले. ध्यान लावून बसल्यानंतर जंगलात, जिथून ती पिंड आणली आहे महाराजांनी पाचलेगावची, त्या जंगलात त्या पिंडीसमोर जाऊन बसले आणि ध्यानात त्यांना सांगितलं की लवकरात लवकर घरी जा आणि बातमी सांग की घर आत्ता जळणार आहे. त्या आजीला वाचवा, आजीला वाचवा. आणि म्हणून कृपया मागे जे बोलतात त्यांनी शांत राहा, मागे जे बोलतात त्यांनी कृपया शांत राहा. कुठपर्यंत आलो होतो, आजीला वाचवा. आजी कुठे गेली होती माहीत आहे, आजी गेली होती देवघरात आणि तिचा अभ्यास चालू होता, म्हणजे जप चालू होते. पण त्यावेळेसच नेमकं भयंकर आग लागली. त्यावेळेस महाराज धावत आले. महाराजांनी सांगितलं घराला आग लागणार आहे, माझे लग्न राहू द्या, घराला आग लागणार आहे, म्हातारीला वाचवा. राजाराम पंत जरा रागीट होते आणि ते म्हणाले काय बोलतो म्हणे, असं नाट लावतोय का, निघ इथून. मग महाराज पुन्हा दूर गेले आणि घराला आग लागली. जे व्हायचं ते, हे जे काय प्राक्तन आहे ते कधी टळत नाही. आणि महाराजांनी घर सोडलं वयाच्या 8व्या वर्षी. कोणत्या वर्षी सोडलं, घर जळणं हा आनंदाचा विषय आहे का. मग त्या एवढ्या प्रचंड दुःखद प्रसंगानंतर काय केलं महाराजांनी, जो तो म्हणाला एवढा मोठा वाडा आहे, 10 गावाचे इनामदार होते राजाराम पंत, एवढा मोठा वाडा आहे, सगळं आहे, आता ही जी राख झालेली आहे. महाराजांनी त्या राखेलाही अध्यात्माचं वळण दिलं आणि महाराज काय म्हणाले, तिला राख म्हणू नका. आता जे काय घर जळलं ते जळलं, राख म्हणू नका, त्याला काय म्हणा, भस्म म्हणा, त्याला भस्म म्हणा. राखेचं महाराजांनी काय केलं, भस्म केलं. आणि आपण आपल्या औद्धत्याने, धर्माचा अभ्यास नसल्याने भस्माची पण राख करून टाकू, भस्माची पण राख करून. महाराज एक मोठं उदाहरण मस्त द्यायचे. महाराज म्हणे ग्रस्त माझ्याकडे आले, म्हातारे होते. बरं, महाराज एकदा विनोद करायला लागले, म्हणजे काय करते सांगता येणार नाही. ते म्हातारे ग्रस्त मला म्हणाले, महाराज तुमची पुण्यतिथी केव्हा आहे. आता काही गरज, काय आवश्यकता होती,
महाराज म्हणे तुला काय करायचं रे, माझ्या पुण्यतिथीचं तुला काय करावं लागते. तसं नाही म्हणे महाराज, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणे काय म्हणतात सांगा एकोबा. तुकाराम महाराज म्हणतात संतांची बोला की हो. तुकाराम महाराज असं म्हणाले की संतांची जी विभूती आहे ती आपल्या अंगाला लागली पाहिजे. संतांची विभूती आपल्या अंगाला लागली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले की नाही. म्हणे हो म्हणाले. जर असं म्हणाले असतील तर तुम्हाला काय, तुम्ही संत आहे, तुमची विभूती जर आमच्या अंगाला लावायची तर तुमचं काय व्हावं लागेल. राम नाम सत आहे. आणि मग ती विभूती आम्ही लावू. जे तितके महाराज असले ते लक्षात घ्या की महाराज कोणत्याही गोष्टीला राखेला भस्म केलं महाराजांनी. आणि महाराज घराच्या बाहेर निघाले. घर जायला इथपर्यंत संकट लोकांनी ऐकलं, पण हे माहितीच नव्हतं की हा बुवा निघून जाईल, लगेच आत्ताच निघून जाईल. आणि महाराज घराच्या बाहेर पडले. कोणतेही संत किती दुःख येऊ त्याला खूप चांगलं रूप देतात. तुम्ही खूप चांगलं रूप देतात. बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकाराम महाराज काय म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. समजा आपली असली तर अशी म्हणायची आपली हिंमत आहे का? आहे का कोणाची हिंमत? असेल तर सांगा, म्हणून दाखवा, नंतर उद्या घरी जेवायला जा. तर बरे झाले देवा पडला दुष्काळ. इतकंच नाही, आई गेली, वडील गेले, आणि असं झालं तर ते काय म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. माय गेली, माझ्या समोर माय गेली, आता सगळी माया संपून गेली. आणि मग काय म्हणतात बघा, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आता विठ्ठला आई गेली, वडील गेले, एक मुलगा गेला, पत्नी पण गेली, आता तुझं माझं राज्य आहे, कोणाचंच काम नाही. अहो मला सांगा, समजा आपल्या घरात असं काय घडलं तर आपण काय करू? आपण काय करू? बरोबर आहे की नाही? मायबाप दोन्ही मेले. मायबाप, तुकोबाने काय म्हटलं की विठो तुझे माझे राज्य, आपण म्हणू मायबाप दोन्ही मेले, पिढा गेली, बरे झाले. अगं पत्नीला म्हणू अगं तुझे माझे राज्य, आता नाही दुसऱ्याचे काजो. कोणी येणार नाही आपल्या दोघांमध्ये आता. तर यांनी जे दुःख झालं, कोणी पण, नारदाला साप चावला, नारदाला नाही आईला, नारदांच्या, ते निघून गेले आणि भक्तीला लागले. म्हणून संत जे असतात, म्हणून काय झालं की घर झालं तरी व्यवस्थित आहेत, शांत आहेत. आणि ही सगळी कीर्ती निजामाच्या कानावर गेली. माझं पूर्ण घड्याळकडे लक्ष आहे. पाऊणला आपण जेवायला तिथे बरोबर जाणार आहोत बरं का. महाराजांनी, निजामाने महाराजांची कीर्ती ऐकली आणि महाराजांना बोलावलं. खूप मोठा सत्कार केला. निजाम जरा अवलियांना मानत होता, संतांना मानत होता. खूप मोठा त्यांचा सत्कार केला महाराजांचा, खूप मोठा सत्कार केला. आणि एवढं मोठं त्यांनी त्या काळातल्या पैशांचं भांडं आणून ठेवलं. ते महाराज म्हणाले जा सगळ्या गरिबांना देऊन टाका. आणि त्यांना, महाराजांना 800 रुपये महिना, त्या काळात निजामाच्या काळात 800 रुपये महिना, एक गाडी, निजामाच्या जे राज्य असेल त्यातल्या रेल्वेमध्ये फुकट प्रवास आणि 2 शरीर संरक्षक असे त्यांनी महाराजांना दिले. महाराजांना माहीत होतं हे याची जी कृपा आहे ती कशा करता आहे. त्याचं म्हणणं होतं, महाराज तुम्ही बंबम किती करा, आरत्या उपारत्या किती करा, पण शुद्धीकरण करायचं नाही. राष्ट्र स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणायचं नाही. हे महाराज ऐकणार होते का? पण महाराजांनी ते स्वीकारलं. पण हुरळले का? नाही. उड्या मारल्या का? नाही. कुठे जाहिरात केली का? नाही. आणि शांतपणे महाराज आपल्या कामाला लागले. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं 30,000 लोक शुद्धीकरण होत आहेत, हजारो लोक शुद्धीकरण होत आहेत, पुन्हा घर वापसी होते आहे, त्यांनी महाराजांना सांगितलं हे तुम्ही बंद करा. महाराज कुठलं ऐकतात. त्यांनी सगळं महाराजांच्याकडनं काढून घेतलं. 800 रुपये सगळ्यांनी विरोध केला की महाराज तुम्ही असं काय करताय, 800 रुपये घे. सगळं गेलं. अरे महाराज म्हणे तो काय आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. इतकं शांतपणा, इतकं जे वैभव असतं त्याला असं म्हणतात ब्रह्मानंदम परमसुखदम. ठीक आहे, स्वातंत्र्य मिळालं, सगळं झालं. मग सरकारने काय सत्कार केला का महाराजांचा? महाराजांना 2दा कैदेत पाठवलं. महाराजांना 2दा कैदेत पाठवलं. बुलढाणा, नागपूर, रायपूर या 3 ठिकाणी महाराज होते. कैदेत अशी ती कडक होती
की कोणालाही भेटायचं नाही, पण महाराजांच्या मातोश्री नातलग म्हणून आणि महाराजांचे धाकटे बंधू म्हणजे आमचे वडील शामराव कुलकर्णी यांना भेटायची कशीबशी परवानगी मिळाली. ते भेटले. त्यावेळेस जेव्हा परत आले, आई आणि अण्णा वगैरे सगळे परत आले, अण्णांनी सांगितलं सगळं तिथे महाराजांचं सुरू होतं. उपासना चालू होती, जपजाप्य चालू होतं, व्याख्यानं चालू होते. अरे बापा सहलीला गेले होते, शिबिराला गेले होते की काय होतं, कैद होती. तिथे काही असू देत, याला म्हणतात म्हणा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. बस हा मुद्दा घेतो आहे आणि पहिल्या होता आपण संपूर्ण टाकू केवलम ज्ञानमूर्तीम. ज्ञानमूर्ती म्हणजे काय हो? नुसतं ज्ञान नाही, ज्ञानाची मूर्तीच. ज्ञानाची मूर्तीच. बघा प्रत्येक देवाची व्याख्या आहे. रामाची व्याख्या काय आहे? कृष्णाची व्याख्या काय आहे? कर्षती इति कृष्णा, रमंती इति रामा, व्यापनोती इति विष्णू. विठ्ठलाची व्याख्या काय? जो जो विश्वी ठसावला म्हणून विठ्ठल म्हणती त्याला. अजून एक व्याख्या आहे, वी म्हणजे ज्ञान. वी म्हणजे काय? ज्ञान. आणि ठोबा म्हणजे काय? मूर्ती. ठोबा म्हणजे काय? मूर्ती. जी ज्ञानाची मूर्ती आहे. विचा केला ठोबा म्हणून झाला विठोबा. विचा केला ठोबा म्हणून झाला विठोबा. विठ्ठल नुसतं ज्ञान त्यांनी नाही आहे, विठ्ठलाला नुसतं ज्ञान नाही आहे, अहो ती ज्ञानाची मूर्तीच आहे. या ठिकाणी ज्यांनी कोणी ब्रह्मानंदम लिहिलं असेल, किती विद्वान असतील ते म्हणतात की केवलम ज्ञानमूर्तीम, ही ज्ञानाची मूर्तीच आहे. आपण म्हणतो ना शरणामध्ये ग्रंथानुरागी तव शरणम, पहा कसा क्रम दाखवला आहे. ग्रंथानुरागी तव शरणम अखंड पठनम तव शरणम ज्ञानोपासक ज्ञान तपस्वी ज्ञानस्वरूपा तव शरणम. तू ज्ञानस्वरूपच आहे. महाराज कोण आहे? सद्गुरू कोण आहे? ज्ञानाची मूर्ती आहे, नुसते ज्ञानी नाही आहेत, ज्ञानाची मूर्तीच आहे. शाळेमध्ये महाराजांनी कोणतं ज्ञान पाजळलं? कोणतं ज्ञान पाजळलं? कोणी कोणतं होमवर्क दो ते महादेवाची पिंडच काढून आणायची. बरं ठीक आहे, आता राजारामपंत मोठ्या माणसाचा मुलगा आहे बुवा, किती बोला. 1 महिना गेला, 2 महिना गेला, बरं एकटा जाणं, हा सगळ्यांना घेऊन जायचा आणि त्या माळावरती सगळ्यांनी माळ पाहायला ना पाचलेगावचा. कोण कोण पाचलेगावचा गेलेला आहे? सगळ्यांनी माळ पाहायला, जिथून ती मूर्ती आणली त्या माळावर जाऊन बसायचा आणि सगळ्यांना मनाचा ध्यान लावा. सगळ्यांना मनाचा ध्यान लावा. किती दिवस ऐकतील? दिलं काढून शाळेतून. आणि जाताना काय म्हणाले माहिती आहे का ते? ए बाबा जा, तू जा, पुन्हा आमच्या शाळेत येऊ नको, बिलकुल जा, त्या महादेवापाशी चालला जा, महादेवापाशी चालला जा आणि बस भक्ती करत. कधी कधी महाराज खूप गमती द्यायचे. संध्याकाळी 4 वाजता आमचं बौद्धिक असायचं. महाराज बौद्धिक सांगायचे. त्यात कधी कधी आठवण सांगायचे की मी फार गुरुनिष्ठ होतो. गुरु म्हणाले ना तर निघ इथून, शाळा सोड आणि चालला जा. आणि मी त्यांचं ऐकलं पूर्ण आणि महादेवाची पूजा करत राहिलो. बघा किती गुरुनिष्ठ होते महाराज. बरोबर आहे की नाही? तर ज्ञान तिथे कसे असू दे, काय होतं तुम्हाला महाराजांचं वाचन कोणी कोणी ऐकलं हो? महाराज 8-8 तास बसायचे. जशी मांडी घातली तशीच मांडी, बदलायचे नाही. बरोबर आहे? महाराजांना पुस्तक हे असंच वाचायचं, असं करायचं नाही. केलं की दणकेच बसायचे. असं करायचं नाही. इतकं पुस्तकांवरती ग्रंथानुरागी तव शरणम. आणि मग अखंड पठणम. सतत महाराजांचं किती पाठांतर हो, महाराजांचं किती पाठांतर, किती कोणत्या कोणत्या कधी त्यांना ओव्या वाटतील. महाराज भेंड्या खेळायचे. काय खेळायचे माहिती आहे ना? भेंड्या काय आहे? महाराज भेंड्या खेळायचे. तर एक कॉलेज पूर्ण तिकडे, तिथले प्राध्यापक तिकडे. पहिले कॉलेजातले मुलं छान वाचन करायचे, छान गीतं म्हणायचे. आता तर नाही सांगतायत. तर हे सगळं तिकडे आणि महाराज एकटे एकीकडे आणि महाराज जिंकायचे. का बरं? महाराजांचं पाठांतर इतकं की महाराजांच्यावरती कोणताही शब्द आणो, महाराज इतकी ते श्लोक निवडून काढायचे कोणता तरी की त्याचा शेवट समजा महाराजांनी ठरवलं तुमच्यावरती म आणायचा आहे तर मच यायचा. आता किती वेळ टिकतील हो? 5 मिनटं 10 मिनटं तुमच्यावर तर मच येणार, सारखा मच येणार. पटकन असे महाराज जिंकायचे. हा महाराजांचं पाठांतर होतं. हे महाराजांचं पाठांतर होतं. इतकंच नाही, मुल्ला मौलवी फादर हे महाराजांशी वाद घालायला यायचे. महाराजांशी वाद घालायला यायचे. महाराज नाही गेले कोणाची वाद घालायला, हे महाराजांशी वाद घालायचे. चिखलदऱ्याचा कार्यक्रम सांगतो तुम्हाला. आणि महाराज त्यांच्याच धर्मातले दाखले, त्यांच्याच भाषेत त्यांच्यापेक्षा चांगले म्हणून आयत वगैरे सगळ्या चांगल्या म्हणून महाराज त्यांना शांत करायचे आणि ते महाराजांच्या पाया पडून जायचे. ज्ञानस्वरूपा तव शरणम, ज्ञानस्वरूपा तव शरणम. म्हणून ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी एक नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. तेवढं म्हणतो आणि थांबतो. जे मला ते महाराजांचं वर्णन वाटते.
म्हणा, जे शब्द ज्ञाने पारंगतू. सद्गुरूचं वर्णन आहे, जे शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, येथो निचित उच्च भावे, निचित निज भावे. शब्दज्ञानाने अत्यंत पारंगत आहे. शब्दज्ञान म्हणजे वेदांचं ज्ञान, त्यात अत्यंत पारंगत आहे. नुसतं वेदांचं ज्ञान असून पारंगत असून फायदा आहे का? काही फायदा आहे का त्याचा? नाही. ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, सतत ब्रह्मानंदात तल्लीन झालेले आहेत. आणि कोणत्या शिष्याने शंका विचारली तर महाराज काय म्हणायचे? उद्या सांगतो, परवा सांगतो. अरे नाही, आत्ताच्या आत्ताच. उद्या परवा काय सांगता? आत्ताच्या आत्ताच सांगायचे महाराज. सगळ्यांच्या शंका निरसन करायचे. म्हणून माझ्यासोबत म्हणू लागा, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरू संचारेश्वर महाराज की. मंडळी, हे जे इथे आता आपण कार्यक्रम घेतलेला आहे, याच्या अगोदर 7 ते 8 ठिकाणी सामुदायिक उपासना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एवढं आपल्याला फळ इथे मिळालेलं आहे. आमची इच्छा अशी आहे की आता आठवड्यातला एक दिवस सगळ्यांनी निवडायचा. समजा आपला शनिवार वगैरे उपयुक्त असतो ना का, सुट्टीच्या तारखांनी, असा एक निवडायचा. आणि त्या घरी आपण सगळ्यांनी सामूहिक उपासना घ्यायची. जमतील तेवढ्यांना बोलवायचं. आणि मग काय करायचं, प्रत्येकाला पुरणपोळी, लाडू, गुलाबजामुन. हे महाराजांनी ऐकलंसुद्धा नसतं, माझं वाक्य ऐकलंसुद्धा नसतं. काही उपासना करायची लक्षात घ्या. जे आपल्याला असेल, अगदी मुरमुरे असतील, फळ असेल, प्रसाद द्यायचा, पण उपासना करायची. आणि ही गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांना साजरी करायची आहे का? दरवर्षी साजरी करायची आहे का? आपल्याला महाराजांचा जन्मदिवस साजरा करायचा आहे का? आपल्याला महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे का? तर हे लक्षात घ्या. आता आम्ही पहिल्यांदा असं मंगल कार्यालय वगैरे घेऊन महाराजांची, नाही तर आपण आश्रमातच असतो नेहमी, तर इथे आम्हाला कळलं आहे की किती खर्च येत असतो. सगळं आम्ही केलेलं आहे. सगळ्यांनी, आमच्या काही 4-5 जण आम्ही एकत्र झालो. पण आपण सगळ्यांनी मिळून हा सगळ्यांचा उत्सव व्हावा, एका माणसाचा नाही व्हावा. महाराज म्हणायचे, मला 100 रुपये देणारा एक नको आहे, 1-1 रुपये देणारे 100 पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं आम्हाला नाही, मी सगळं करतो. आत्ता आमचे दोघं म्हणाले होते की आम्ही सगळं नाही. म्हटलं असं नका करू, आपण सगळे म्हणून करूया. म्हणून आम्ही इथे फक्त भांडं ठेवलं आहे. ज्यांना जे काय द्यायचं ते द्या. आलं का लक्षात? कोणाला आम्ही मागितलं नाही, कोणाकडे आपण गेलो नाही. आणि एवढा मोठा कार्यक्रम आपण भव्य केलेला आहे. इथल्या संचालकाने पण छान आम्हाला मदत केलेली आहे. तर या पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे. जवळजवळ सगळ्यांचं नावं लिहून घेतलेली आहेत. म्हणून एक शनिवार, कोणताही शनिवार पहिला किंवा जे असेल तो शनिवार आपण घ्यावा किंवा रविवार घ्यावा. आणि त्या दिवशी सामूहिक उपासना आपल्या घरी घ्यावी. जमेल तेवढ्यांना बोलवावं. आम्ही इथे असलो तर आम्ही येऊच, नाही तर सगळे ज्या असतील, कारण आम्हाला नेहमी खामगाव जावंच लागते काही ना काही कारणाने. तर या पद्धतीने हे सगळ्यांना मान्य आहे का? जोरात जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय.
आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजये भोवावेति एकमने श्री विश्वेश्वराहो आहो दानपसाहो येणे वरे ज्ञान देहो सुखिया दादा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति। हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे